उत्सव हा चित्रपट रंगभूमीवरील कलाकारांच्या जुन्या वैभवाच्या आणि त्यांच्या सध्याच्या संघर्षांवर आधारित आहे। दोन नामवंत नाट्यकलाकार अभिमन्यू नारायण, प्रकाश राज आणि महादेव नायडू नासर आपली मुलं कृष्णा अभिमन्यू, दिलीप प्रकाश आणि रमा रेजिना कॅसांड्रा यांच्या लग्नाच्या माध्यमातून कुटुंबांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतात। पण लग्नाच्या काही तास आधीच एक धक्कादायक सत्य बाहेर येते आणि त्यांचा सारा प्लॅन बिघडतो। दिलीप प्रकाश एक चांगला अभिनय करतो, विशेषतः त्याच्या डान्स सिक्वेन्स आणि रोमांटिक सीन्समध्ये, मात्र त्याच्या अभिनयातील काही बाबींवर अजून काम करणे गरजेचे आहे। रेजिना कॅसांड्रा एक स्वतंत्र स्त्री म्हणून खूप ऊर्जा आणि ताजेपणा आणते। चित्रपटाचा मुख्य गोडवा प्रकाश राजच्या अभिनयात आहे। त्याची भावनांची ताकद, शरीरभाषा आणि व्यक्तीकरण खूप प्रभावी आहे। नासरची कामगिरी देखील उत्कृष्ट आहे। त्याचबरोबर ब्रह्मानंदम, राजेंद्र प्रसाद, एल. बी. श्रीराम, प्रियदर्शी, आमानी, सुधा, रघु बाबू यांच्यासारख्या कलाकारांचा समर्थन असलेला जबरदस्त अभिनय चित्रपटाला अधिक चांगला बनवतो। परंतु उत्सव चित्रपटाच्या संकल्पनेला योग्य न्याय देण्यात अपयशी ठरतो। कथा आणि पटकथेतील त्रुटी तसेच दिग्दर्शनातील अस्थिरता चित्रपटाला खूपच कमजोर बनवतात। चित्रपटाचा वेग संथ आहे आणि नंतरचे प्रसंग खूपच पुनरावृत्ती करणारे वाटतात। अनुप रुबेन्स यांचं संगीत, काही गाणी चांगली असली तरी कथा पुढे नेण्यात अयशस्वी ठरतात। रसूल एलोरे यांचे छायाचित्रण आणि कोटागिरी वेंकटेश्वर राव यांचे संपादन देखील समाधानकारक नाही। एकूणच उत्सव हा चित्रपट अपेक्षांची पूर्तता करत नाही। त्यातील काही घटक चांगले असले तरी चित्रपट संपूर्णपणे खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतो। अंतिम निर्णय 5 पैकी 1.5। तर मित्रांनो, हा होता उत्सव चित्रपटाचा रिव्ह्यू। तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।